नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो होतो रायरेश्वरला. आमच्यासोबत होते 4 मित्र, म्हणजे हे 2 आणि आम्ही 2. आम्ही हळूहळू नजारे बघत एकदम कोपऱ्यानं गावातून मस्तपैकी बघत आम्हाला दिसले केंजलगड. केंजलगड दिसत होता की एकदम प्रॉपर मोठा दगड उभा आहे. दगड बघा, त्या गावात एका टोकावर उभा आहे. हात करता का ना? स्वागत आहे रायरेश्वरवर. हे झेंडा दिसतोय का? तर आपल्याला जायचं आहे बघा रायरेश्वर. आणि या गडावर महाराजांनी शपथ घेतलेली आपला स्वराज्य स्थापन करताना. आपल्याला आता इथं पोचायचं आहे. त्यानंतर पुढे बघू आपण. रायरेश्वर. मला वाटते की वर काहीतरी काम चालू आहे. आपण पोचल्यावर आपल्याला हे थोडीशी चढ वर चढायचं आहे. थोडंसं आहे पण मस्त आहे. जाऊया. अय इकडे बघा सगळ्यांनी. भगवा काम आहे बाबा, आवड आहे. इकडनं वर जायचं आपल्याला. रायरेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाराजांनी शपथ घेतलेली तिथं आपण पोचलेलो आहोत. आणि थोडी माहिती आपल्याला आदित्य सांगणार आहे. तर आदित्य सांग माहिती. बघा, ते महाराजांचे स्मारक आहे. तिथनं असा रस्ता गेला तिकडे लेणीला. तिकडे महाराज राहायचे आणि इथे महाराजांनी आत मंदिर आहे. तिथे शंकराच्या पिंडीवर करंगडी कापून शपथ घेतलेली. आपण ते आज जाऊन बघूया. चला. हा पुणे जिल्ह्याचा महाराजांचा पुतळा आहे आणि इथं सातारा जिल्ह्याचा होता, पण ते काढून टाकलेलं आहे. हे मधी म्हणाय गेले तर बॉर्डर आहे. ह्या साईडला या साईडला पुणे जिल्हा येतो आणि ह्या साईडला सातारा जिल्हा येतो. आता महाराजांनी शपथ घेतलेली तिथं आपण आता दर्शन करून झालेलं आहे. आणि आता पुढं आपण चाललोय 7 कलरची माती बघाय. तर बघूया कशी आहे 7 कलरची माती आणि तुम्हाला पण दाखवतो. चला. रंगीत माती कुठे आहे? रंगीत माती त्या मंदिराच्या मागे. इथं जायचं. चला. राजगड पण आहे. ठरवलं होतो पण ह्या बोर्डाने आम्हाला साथ दिली आणि म्हटले की ह्या रोडनं जावा. तर आता आम्ही लवकरच पोचू आणि तुम्हाला दाखवतो रस्ता गावाला. आणि आपल्याला माणसं दिसलेली आहे तिथं, म्हणजे आपल्याला हे बघा, आपल्या रायरेश्वरच्या किल्ल्यावरची माणसं अशी उन्हाळ्यात अशी झाडांची अशी गोळा करतात आणि पावसाळ्यात त्याची नवीन ताटी बनवली जाते. त्यासाठी घराला बांधण्यासाठी उपयोग होतो त्यांचा. पुढे आपण बघूया. हे असं बांधून ठेवतात. त्याचा उपयोग खूप वाकड्या तिकडे रस्त्याने येऊन शेवट आम्ही पोचलेलो आहोत. त्या काकूने आम्हाला आता आम्हाला 7 कलरची माती दिसलेली आहे, गावलेली आहे. तिथं जाऊन बघू आपण. त्याची खूप माणसं आहेत. खूप माणसं आहेत पण आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो, पण पोचलो शेवट. चला तुम्हाला दाखवतो. पहिला कलर भेटलेला आहे पर्पल, म्हणजे जांभळाच. आपण आणि अशी खूप वेगळ्या जागेवर मातीचे कलर आहे. आम्ही गोळा करून हा पहिला कलर भेटलेला आहे. आता दुसऱ्या कलरला जाऊ. चल. हे भगवा की हे काय? हे घे. हा चल. नको फोडू. हे पिवळं म्हणू शकताय. पिवळंच ना?
हो पिवळाच पिवळाच. दगड घे दगड. चल ती काळी माती घे चल. थांब ना. हो तिथं काळी माती. थांब. काळी माती गावलेलं आहे. इथं ठेव इथं. बस बस. ठीक. पण 7 कलरची माती गावलेली आहे. हे बघा 7 कलरची माती आहे. 1 2 3 4 5 6 7 7 कलरची माती बघितलेली आहे. खूप ही माती घेतली आम्ही प्रॉपर मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 7 सॉरी 7 आहे. हे वरती आम्ही आलेलो आहे आता. आणि इथं आम्ही आता जेवाय बसणार आहे. सगळी मस्तपैकी जेवू. घरातनं डबा आणलेला आहे आम्ही सगळ्यांनी. सध्याला भिकारी झालेलो आहोत. असं काय रे वेगळं जेवण. पोटे डाळ चपाती मसाले भात मसाला भात आणि पाणी. कोथिंबीरची वडी संत्री कोथिंबीरची वडी ठेवू का मग खाऊ. आणि आमची गँग. हा बोल काय म्हणतोस. बोल की काय. हा आता वाटणी केलेलं आहे आम्ही. हे सगळ्यांची वाटणी बघा आणि माणसं पण बघून घ्या. हे मला बुक कंट्रोल होत नाही भावा. बुक कंट्रोल नाही. मी काही दिसत नाही. मरू दे इकडे. क्या सब कुछ क्या देख रहा हो. ये देखो. और आम्ही आता घरी आलेलो आहे आणि आमचा ब्लॉग इथेच एंड होतोय. कसं वाटलं ब्लॉग तुम्ही नक्की सांगा.